Yes, now we are continuing. I hope इथपर्यंत तुम्हाला समजले. You have understood till here. Now 2018-19 वर्किंग वरून करतो हा आपण. हे सगळं आपण वर्किंग वरून एंट्रीज केलेले आहेत. 2 लाखचं परचेस टू बँक घेतलो. 31 मार्चला इकडचं डेप्रिशिएशन घ्यायचं लास्ट कॉलम. ओके, डेप्रिशिएशन टू मशिनरी असते म्हणून मशिनरीच्या क्रेडिटला. ओके, देन परत काय झालं, 40,000चं परचेस आहे. हे कळत नाही भरपूर जणांना. सर तुम्हाला कसं कळालं मग वर्किंग बघून? हे बघा वर काहीच नाहीये इथं, ब्लँक आहे बॉक्स. आता हे अचानकच कसं आलं मग? हे अचानकच आलेलं नाहीये, परचेस आहे. ओके, मग 1/4/2017 ला टू बँक. देन परत डेप्रिशिएशन घेतलं 31 मार्चला. 2017-18 पण झालं. देन 2018-19 आलं अँड 1 जुलैला सेल दिसतंय मला. हे बघा, हे वर्किंग बघितलं की 31 मार्च घ्यायचं नाही लगेच. त्याच्या आधी 31 मार्च 2019च्या आधी 1 जुलै 2018 येत आहे. त्या दिवशी सेल केलेलं आहे. सर सेल केल्यावर आधी डेप्रिशिएशन घेतो ना सर आपण. करेक्ट आहे ना, मी कुठं नाही म्हणलो. बाय डेप्रिशिएशन लिहा. बाय डेप्रिशिएशन. त्याच्यावर डेप्रिशिएशन किती हो? 1000. सेल केल्यावर आधी डेप्रिशिएशन. मग आधी आपल्याला काय सेल करणार आपण, पैसे मिळणार 1 जुलै 2018 ला. बाय बँक. बँकला डेबिटच आहे. आपण एंट्री असं रीड करतो, आठवतं ना, बँक अकाउंट डेबिट टू. ओके, बँकला डेबिटच केलेलं आहे मी. बँक बॅलन्स इन्क्रीज झालाय बाय 32,000. येस. प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हो? लॉस झालाय ना वर्किंग मध्ये. बघा, लॉस असेल तर काय करतो आपण? मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला. बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट. बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट किती होतं अमाऊंट? 3000. ओके, हे कळालं का? लॉसला सर तुम्ही डेबिट करायला पाहिजे. सर लॉसला तुम्ही कसं का क्रेडिट केला? अहो मी लॉसला डेबिटच केलो. कळतंय काय? बघा असं एंट्री रीड करतो आपण. लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मी मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलो. लॉसला मी क्रेडिट केलेलं नाही. आय होप यू आर गेटिंग मी. काही जणांना हे कळायला मिनिमम 3-4 वर्ष जातात. 3-4 वर्ष ह्याच्यातच जातात, कळतच नाही. लॉसला मी डेबिटच केलेला आहे. तरुण कॉन्सन्ट्रेट करायचंय. बँकला मी इथे डेबिटच केलेलं आहे. डेप्रिशिएशनला मी इथे डेबिटच केलेलं आहे. दिसतंय का? सर काय बोलताय सर तुम्ही? क्रेडिटला लिहिलं? अहो मशिनरीच्या क्रेडिटला आहे हो हे. मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला आहे. म्हणजे या सगळ्यांच्या डेबिटला असणार ना. आय होप यू आर गेटिंग मी. यांना मी डेबिट केलेलं आहे. हे बघा, एंट्री जर असं असेल, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट, तर डेप्रिशिएशनच्या डेबिटला जात आहे. कारण डेप्रिशिएशनला डेबिट केलो आणि मशिनरी अकाउंटला मी क्रेडिट केलो. म्हणजे मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन 1000. आय होप समजतंय. अहो कळालंय का? हॅव यू अंडरस्टूड दिस? हॅव यू अंडरस्टूड दिस? प्लीज टेल मी. हे मी एवढं हे बघा, तुम्ही ना शॉर्टकट जर लर्न केलात ना तर करेक्ट येणार आहे हो. लॉस आला तर ऍसेट अकाउंटला म्हणजे मशिनरी अकाउंटला, मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. मशिनरी असो, फर्निचर असो, ट्रक असो, लॉस झालं की त्या अकाउंटच्या ऍसेट अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं. बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट. बाय लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट. आणि सर डेबिटला प्रॉफिट असेल तर काय करायचं? डेबिटला घ्यायचं टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ मशिनरी अकाउंट. सर लॉस आहे का प्रॉफिट आहे कसं कळतंय? वर्किंग मधून कळतंय. सर वर्किंग कसं करायचं? असं करायचं. हे बघा आपण जसं केलं तसं. ओके, येस. आता हे आपण सेलचं सगळं केलेलं आहे. सेलचं सगळं झाल्यानंतर मला सांगा हो, ते 31 मार्चला डेप्रिशिएशन घ्यायचं आहे ना? येस सर घ्यायचं ना. मग घ्या ना हो 31 मार्चला डेप्रिशिएशन. 31 मार्च 2019 ला बाय डेप्रिशिएशन. येस, इथं किती येणार हो? 31 मार्चचा फक्त 20,000. लास्ट कॉलम मध्ये बघून घ्यायचं. ज्यांनी पण इथे 21,000 लिहिलेत त्यांचं डबल होत आहे. म्हणजे इथं एक 1000 पण घेतलात आणि इथं पण 21,000. 1000 डबल घेतल्यासारखं होत आहे. ओके, तसं करायचं नाही, चुकता येते मग. आता यानंतर काय करायचं? बॅलन्सिंग करावं. बाय बॅलन्स.
कॅरी डाऊन. यस, टोटल तर 196 येणार आहे. मला कोण बॅलन्स सांगेल का? एनीवन? एनीवन प्लीज? हां, मला माहित आहे तसं, बट तरी तुम्हाला मी विचारतोय. कारण माझा इच्छा असं असते, की तुम्ही कॅल्क्युलेशन करायला पाहिजे, कारण तुम्ही 11th पास नाहीये अजून. हां, मी 11th पास आहे. सर तुम्हाला किती होते सर 12thला अकाउंट्समध्ये? असं तुम्हाला वाटतंय का नाही क्वेशन काय? चैतन्य परत एकदा कॅल्क्युलेशन करा, गडबड करू नका. 12th मध्ये मला किती होते असं किती जणांना विचारावं वाटतं असं? विचारावं वाटत असेल ना? तर तुम्हाला किती होते सांगा विचार. काही जणांना माहीत असेल मे बी. काही जणांना माहीत पण असेल मला किती आहेत. विचारले असतील फ्रेंड्सला वगैरे सीनियर्सला. सगळ्यांना माहीत आहे. 1,40,000. 1,40,000 करेक्ट आहे का बघा? प्लीज सांगा. प्लीज कशाला हो? मी सांगतो काही प्रॉब्लेम नाहीये. बट तुम्ही पण 12thला या ना, मग मी सांगतो. ओके. तुम्ही 12thला या मग मी सांगतो ना. ओके. मी मार्कशीटच दाखवतो त्याला काय. ओके. फक्त अकाउंटचे मार्क्स कशाला बघता? बाकी पण बघा. त्याला काही प्रॉब्लेम नाही. अहो काय हो असं का करताय बॅलन्सिंग? गौतमी प्लीज गडबड करू नका हो. डेबिट साइड टोटल, देन क्रेडिट साइड टोटल, ग्रेटर अमाउंट मधून स्मॉलर अमाउंट लेस करायचंय. हां, चुकून झालं का? ओके ठीक आहे. गडबड करू नका प्लीज. नो वर नेव्हर तसं काही नाहीये. 12thला मी सांगतो. काय काळजी करू नका. तुम्ही 11th पास होणार आहे. कॉन्फिडन्स असू दे थोडंसं. होणार आहे ना सगळे? हां, अकाउंटचं तर काही चिंता नाहीये मला तेवढं. हां, बघा काही जणांच्या अकाउंटचं मला चिंता आहे हां पण आपल्या क्लासमध्ये. काही जण फार इर्रेग्युलर आहेत. म्हणजे काय लिमिटच नाही त्याला. ओके. येस. डेप्रिशिएशन अकाउंट. मी कलर चेंज करतो जस्ट अ मिनिट. काय हो कुठला कलर घ्यायचा आता? डेप्रिशिएशनला. येस. डेप्रिशिएशन तर फार ईझी आहे हो. हां, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू हां, हे ब्रॉट डाउन एक घ्या हो इथं. ब्रॉट डाउन. हां, डेबिट बॅलन्स आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे हो. टू बॅलन्स ब्रॉट डाउन इथं घ्या हो. ब्रॉट डाउन एक घ्या. तेवढं एक राहिलं सॉरी हां. ओके. ते लिहा 140. त्यानंतर बघा डेप्रिशिएशन अकाउंट ज्यांना पण पाहिजे होतं. फर्स्ट इयरचं डेप्रिशिएशन 31 मार्चला आहे. करेक्ट आहे का? 31 मार्चला 20,000 वर्किंग बघा. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 20,000. आता ऐका. एंट्री ॲक्चुअली हे बघा, एंट्री तुम्हाला शक्यतो फार कमी विचारतात. तरी मी सांगत असतो का तर विचारू शकतात. नाहीतर पण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू माहीत असायला पाहिजे. एंट्री डेप्रिशिएशनचं काय करतो? डेप्रिशिएशन हे लॉस आहे. कारण ॲसेटचं व्हॅल्यू ते कमी करतंय. त्यामुळे डेप्रिशिएशनला आपण डेबिट करतो. ओके. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ॲज पर दॅट रूल. ओके. अँड टू मशिनरी अकाउंट काय करतो? ॲसेट आहे सर. मशिनरी हे ॲसेट आहे. ते रिअल अकाउंट आहे. त्याला डेबिट बॅलन्स असतंय मशिनरीला. आता तुम्ही काय करताय? मशिनरीचं व्हॅल्यू कमी करताय. त्याला डेबिट बॅलन्स असतंय. कमी करण्यासाठी क्रेडिट करावं लागतंय. सो टू मशिनरी अकाउंट. आता पोस्टिंग बघा. हे जन्नत आहे हो. जर तुम्हाला समजलं ना जन्नत आहे. त्यामुळे मी एवढं सारखं-सारखं सांगतोय. पोस्टिंग कसं करायला पाहिजे? ऐका. डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी पाहिजे. आहे का चेक करा डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी? आत्ताच पोस्टिंग केलं. डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी अकाउंट. अँड देन मशिनरीला क्रेडिट केलेलं आहे. सो मशिनरी अकाउंटच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन आहे का चेक करा. दिसतंय का क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन 20,000. म्हणून मी म्हणत होतो असं एंट्री रीड करायचं असतं. डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. एंट्री तेच आहे. डेप्रिशिएशनच्या डेबिटला, मशिनरीच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन लिहायचं नसतंय. मशिनरीच्या क्रेडिटला बाय मशिनरी लिहायचं नसतंय. ओके. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. हे कळतंय का नाही हो? म्हणजे मी सांगतो पोस्टिंग तुम्हाला लेजरचं पोस्टिंग कळतंय ना हे? मला म्हणजे हे ऑनलाईन क्लासमध्ये मला तुमचे चेहरे दिसत नाहीत. थोडं मला प्रॉब्लेम येत आहे. हे डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिटला टू मशिनरी अँड मशिनरीच्या क्रेडिटला बाय डेप्रिशिएशन. हॅव यू अंडरस्टूड दिस? येस, नो, रेज युअर हँड प्लीज. हां, हे लेजर टॉपिक आहे. ओके. हां, सगळ्यांना समजलंय ना ते? ओके, ओके. हां, व्हेरी गुड.
कसं आहे, मला ते चेहरे दिसत नाहीत ना, मला ते थोडंसं इश्यू होतंय. हां, तसं व्हिडिओ ऑन केल्यानंतर चेहरे दिसत नाहीत. म्हणजे आता वाटतंय आपल्याला चेहरे दिसणार म्हणून, बट दिसत नाहीत आता पण. ते कॅमेराची क्वालिटी असते तुमच्या भारी. ओके. तर त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. येस, डेप्रिशिएशनचं बॅलन्सिंग करायचं असतं ना, बाय बॅलन्स क्रेडिट डाउन. बरोबर ना? हे बाय बॅलन्स कॅरिड डाउन. किती येतं हो हे? बाय बॅलन्स कॅरिड डाउन 20,000. येस, हे करेक्ट आहे ना? येस. हे कॅरिड डाउन आता काय करायचं? ब्रॉट डाउन करायचं. काही जण लिहिले बघा हो. अहो, कुठं लक्ष आहे? झोपलेले. काही जण झोपलेत बघा, त्यांना सांगतो मी. अहो, पी-एंड-एलला ट्रान्सफर करायचं असतंय डेप्रिशिएशन अकाउंटचं बॅलन्स. मला फक्त 2च जण सांगितलंय. कॉन्सन्ट्रेशन फक्त 2 स्टुडंट्स आहे. हां, काही जणांना अजून कळालं असेल, तर अजून 3-4 जण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करतायत. पण त्यांनी आन्सर दिले नाही. मला माहीत नाही का दिले नाही आन्सर, बट पी-एंड-एलला ट्रान्सफर करायचं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ओके. पी-एंड-एलला ट्रान्सफर केलं आपण. ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट इयर पण बघा तुम्ही वर्किंगमध्ये 31 मार्चला डायरेक्टली डेप्रिशिएशन आहे. मग 31 मार्चलाच डेप्रिशिएशन घ्यायचं. टू मशिनरी अकाउंट 24,000. 31 March 2018 by P&L. 24,000. येस. आय होप ह्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम नाहीये. नेक्स्ट इयर पण झालेलं आहे. आता 18-19 मध्ये बघा, 18-19 मध्ये 31 मार्चला आहे. पण त्याच्या आधी 1 जुलैला जेव्हा सेल केलं, 1 जुलै 2018 ला, तेव्हा पण डेप्रिशिएशन आहे. मग इथं मी कलर चेंज करतो सो दॅट तुम्हाला कळेल थोडं व्यवस्थित. आधी 1 जुलैला घ्यायचंय. 1 जुलै 2018 टू मशिनरी अकाउंट 1000 डेप्रिशिएशन. वर्किंगमध्ये जर तुम्ही बघितलात तर. अँड देन 31 मार्चला टू मशिनरी 20,000 आहे. हां. आता हे बॅलन्स जे आहे 21,000 आलं. ओके. मग हे ट्रान्सफर करायचं पी-एंड-एलला. बट ऑन 31 मार्च हे 31 मार्च 2019 हो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. 31 मार्च 2019 आहे. ओके. बाय पी-एंड-एल. ओके. हे ट्रान्सफर जे आहे 21,000 ते 31 मार्चलाच होणार. ट्रान्सफर जे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 31 मार्चलाच होणार. हां, येस. ज्यांना डेप्रिशिएशन अकाउंट पाहिजे होतं, त्यांना कळालं का? ओके. व्हेरी गुड. येस. तरुण करेक्ट आहे ना. 21,000 आपण ट्रान्सफर करायचं पी-एंड-एलला. बोथ साइड टोटल पण 21,000 येतंय. ओके. बॅलन्स जेवढं पण येईल तेवढं ट्रान्सफर करायचं असतं पी-एंड-एलला डेप्रिशिएशन अकाउंटचं. So this was problem number 4, which was your homework. Okay. We have completed problem number 4.
ओके. हा, आता काय करायचं? आता लेक्चर एक्सटेंड करायचं का फॉर 1 अवर? कॅन वी एक्सटेंड लेक्चर फॉर 1 अवर? अजून 1 तास घेऊ शकतो का आपण लेक्चर आता? कारण 1 अवर तर आपल्या ह्याच्यामध्येच गेलं होमवर्कमध्ये. एक्झाम्स आहेत. कुठले एक्झाम्स आहेत हो? सकाळी 6:00ला घ्यायचं होतं. नाही, नाही. ठीक आहे. मॅथ्सच असतं ना हो तुमचं. ओके. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. मी होमवर्क देत नाही कारण मला रिस्क घ्यायचं नाहीये कारण तुम्ही करतच नाही. ओके. येस, मी काही क्वेशन्स तसंच सोडतो. जर माझ्याकडून झालं नाही तर मग जमलं तेव्हा तुम्ही करा. असं मी सांगतो मग. ओके. येस, आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. धिस इज